आता अधिवेशन जे चालू आहे त्या अधिवेशनामध्ये त्यांनी लक्षवेधी लावली होती की ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द, ॲट्रॉसिटी जो कायदा आहे यामध्ये जे अटक होत होती अगोदर आरोपीला जी अटक होत होती ती अटक होऊ नये, त्यामुळे असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटचं त्यांनी लक्षवेधी लावली आणि अधिवेशनात असं म्हटलेलं आहे। पण आम्ही त्याच्या विरोधातच त्यांचा पुतळा जाळला आहे की आज जर आरोपींना अटक झाली नाही तर उद्या कोणी येऊन आम्हाला शिवीगाळ करेल, बहुजन समाजाला बोलेल, पुतळे जाळतील, पुतळे तोडतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, अशा सर्व महापुरुषांना पहिलेच विटंबना होतात। भगवान तथागत गौतम बुद्ध आहे, अशा पूर्ण सर्वांची विटंबना अगोदरच होते। मग ॲट्रॉसिटी आणि त्यात हे संजय शिरसाट म्हणतात की ॲट्रॉसिटीमध्ये अगोदर चौकशी करा आणि नंतर त्याला अटक करा। अगोदरच पोलीस विभाग हे अटक करत नाहीत, पोलीस विभागाला वरूनही प्रेशर येते, प्रेशरमध्ये असतात आणि हे अटक करत नाही या कायद्यामध्ये। पण आता महाराष्ट्रामध्ये 8,698 गुन्हे दाखल आहे, त्यापैकी फक्त 2% लोकांवर 2% फक्त 2% इतक्या लोकांवर 2% लोकांवर फक्त आपलं गुन्हे दाखल आहे आणि त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही आहे। आणि त्यापैकी 97% जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष मुक्त केलं आहे। म्हणजे आता सांगा, जर 97% लोक जर सोडत असतील, त्याच्यावर गुन्हे दाखल होत नसतील आणि 2% लोकांवर गुन्हे दाखल असेल तर तसाच तो कायदा सध्या याच्यात आहे। आणि त्याच्यात संजय शिरसाट म्हणतात की या कायद्यात पहिले अगोदर चौकशी करा आणि नंतर जर चौकशीत आढळलं तर अटक करा, म्हणजे जे जातीवादी लोक आहेत यांची पायमल्ली होईल आणि यांचं धाडस वाढेल। म्हणून आम्ही संजय शिरसाट यांनी जे अधिवेशनात वक्तव्य केलं त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही या भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचा पुतळ्याचे दहन केले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।